प्रिय बंधूंनो, या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला 3 प्रश्न विचारायचे आहे. पहिला प्रश्न, हे जग कोणी निर्माण केले? दुसरा प्रश्न, अल्लाह तालाने आपल्याला का निर्माण केले? तिसरा प्रश्न, अल्लाह तालाला कोणता धर्म मान्य आहे? पहिला प्रश्न, हे जग कोणी निर्माण केले? दूसरा प्रश्न, अल्लाह तालाने आपल्याला का निर्माण केले? तीसरा प्रश्न, अल्लाह तालाला कोणता धर्म मान्य आहे? प्रिय बंधूंनो, या 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यामुळे तुमच्या संसार आणि परलोक ही चांगले होईल. पहिला प्रश्न, हे जग कोणी निर्माण केले? बरेच लोक म्हणतात की जगाचा कोणीही निर्माता नाही. बरेच लोक म्हणतात की जगाचा कोणीही निर्माता नाही. हे चुकीचे आहे, कारण ज्याप्रमाणे गावंडीशिवाय घर बांधता येत नाही, त्याचप्रमाणे हे जगही निर्मात्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही. कारण काय आहे? कारण हे आहे की ज्याप्रमाणे गावंडीशिवाय घर बांधता येत नाही, त्याप्रमाणे हे जगही निर्मात्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असे आहे की हे जग अल्लाह तालाने निर्माण केले. दुसरा प्रश्न, अल्लाह तालाने आपल्याला का निर्माण केले? अल्लाह तालाने आपल्याला का निर्माण केले? हे प्रश्नाचे उत्तर असे आहे की अल्लाह तालाने सर्व मानवांना फक्त त्याची उपासना करण्यासाठी निर्माण केले. त्यामुळे जो व्यक्ती फक्त आणि फक्त एक अल्लाहची उपासना करतो, तो स्वर्गात जाईल, आणि जो व्यक्ती एक अल्लाहची उपासना करत नाही, तो नरकात जाईल. तिसरा प्रश्न, अल्लाह तालाला कोणता धर्म मान्य आहे? अल्लाह तालाला इस्लाम धर्म मान्य आहे. त्यामुळे जो व्यक्ती इस्लामचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारतो, त्याचे नुकसान होतो.